आता पाहणार आहोत जिल्ह्यांमधील टॉप 9 बातम्या। सरकारने जाहीर केलेल्या विशेष मदत पॅकेजमध्ये जालना जिल्ह्याचा समावेश। मुख्यमंत्री फडणवीस शेतकऱ्यांच्या पाठीशी, भाजप आमदार नारायण कुचे यांनी सरकारचे मानले आभार। परभणी महानगरपालिका प्रभाग रचनेसंदर्भात नागरिकांकडून शंका उपस्थित। काही प्रभागांमध्ये विशिष्ट राजकीय पक्षाच्या सोयीने फेरबदल करण्यात आल्याची चर्चा, नागरिकांकडून निवेदन। परभणीमध्ये सोयाबीन, मका आणि कापूस खरेदी केंद्र तात्काळ सुरू। शेतमालाला हमीभावाऐवजी 2000 कमी दर मिळत असल्याने शेतकऱ्यांमधून संताप व्यक्त। स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून विभागीय आयुक्तांना निवेदन। अतिवृष्टी भरपाईसाठी सरकारच्या विशेष मदत पॅकेजमधून अमरावती जिल्ह्यातल्या 8 तालुक्यांना डावललं। जिल्ह्यातील 14 तालुक्यांपैकी केवळ 6 तालुक्यांना मदत दिली जाणार। शेतकऱ्यांमध्ये संताप। जालन्यामध्ये खोडसाळपणा करत अज्ञात व्यक्तीने शेतकऱ्याच्या सोयाबीनच्या गंजीला आग लावली। मंठा तालुक्यातील देवठाण उसतगाव या ठिकाणची घटना। शेतकऱ्यांचं जवळपास 1.5 लाखांचं नुकसान। सोलापुरात बँक ऑफ महाराष्ट्राच्या 2 शाखांमध्ये चेक चोरीला। एका शेतकऱ्याचा 4 लाखांचा चेक चोरीला। ड्रॉपबॉक्समधून चेक काढून पैसे ट्रान्सफरही करण्यात आले। सोलापूरचे पोलीस आयुक्त एम राजकुमार यांची माहिती। जळगाव जिल्हा पोलीस दलाकडून कोम्बिंग ऑपरेशनमध्ये रेकॉर्डवरील 276 गुन्हेगारांची तपासणी। धुळे पालिकेच्या परिपत्रकामध्ये संत संताजी जगनाडे महाराजांचं नाव संत जुनगाडे असं झालं। नावाच्या दुरुस्तीच्या मागणीसाठी तेली समाज युवक संघटनेचं आयुक्तांना निवेदन। नावात तात्काळ बदल न केल्यास आंदोलन करण्याचाही इशारा। नंदुरबारमधील ग्रामरोजगार अनेक महिन्यांपासून पगाराविना वंचित। 8000 रुपये पगार आणि 2000 रुपये प्रवास भत्ता दिला जात असतो। 639 ग्रामरोजगारांवर उपासमारीची वेळ।